नागपूरचे भोसले घराण्याचे मुदोजीराजे भोसले साहेब यांना विनंती आहे, मराठ्यांमध्ये बुद्धिभेद करू नका. मराठा कुणबी एकच आहेत. तसे अनेक दस्तावेज आहेत, निजामकालीन आहेत, शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, बरे झालो देवा कुणबीची झालो. त्यामुळे तुम्ही वेगळं आरक्षणाची माग करून मनोजदादांनी जो गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा लढा उभा केला आहे त्याला छेद देण्याचं काम करू नये. सगळा मराठा मनोजदादांच्या पाठीमागे, त्यांनी मनोजदादांचं नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे तुम्ही वेगळी मागणी करून पुन्हा एक समाजात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आपण एखादं तरी उपोषण करावं, एखादं आंदोलन करावं किंवा मनोजदादाने उभारलेल्या आंदोलनात कधीतरी सहभाग घ्यावा, ही आपल्याला विनंती आहे. आपल्याला आरक्षण लागत नाही, परंतु वाडीवरल्या, वस्तीवरल्या, तांड्यावरल्या, छोट्या छोट्या गावातल्या, शहरातल्या, चाळीतल्या बांधवांना आरक्षण लागतंय आणि 50% वरचं आरक्षण टिकत नाही. आपलं आरक्षण कुणबी म्हणूनच आहे. 83 नंबरला कुणबी जात आहे आणि म्हणून मराठान कुणबी एक आहेत हे अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. अनेक संदर्भ आहेत, अनेक ऐतिहासिक दस्तावेज आहेत आणि त्यामुळं आपण जे हे मराठ्यांना आरक्षण ओबीसी म्हणून 50%च्या आतलं सरकारनं द्यावं, ही मनोजदादाची आमच्या सगळ्याची मागणी. मग त्यात सातारा गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, औंधचं गॅजेट आहे, कोल्हापूर गॅजेट आहे आणि स्वर्गीय पंजाबराव देशमुख साहेबांनी विदर्भाला आरक्षण कुणबी म्हणूनच लागू करून घेतलंय. याची तुम्हाला आठवण असावी किंवा त्याचा आपण अभ्यास करावा, ही सुद्धा आपल्याला विनंती आहे. आणि पुन्हा एकदा आपण मनोजदादांनी उभारलेल्या लढ्यातच सहभागी व्हावं. त्यांची जी मागणी आहे तीच 6 कोटी मराठ्यांची मागणी आहे. म्हणून या मागणीच्या पाठीमागं आपण राहावं, एवढी विनंती करतो आणि थांबतो.